मित्रांनो, एकत्रित कुटुंब म्हणजे फक्त एका छताखाली राहणारी माणसं नव्हेत, तर अनेक स्वभाव, अनेक विचार आणि अनेक पिढ्या एकत्र नांदण्याची सुंदर परंपरा आहे. घरात आजी आजोबांचा अनुभव, आई वडिलांची जबाबदारी आणि मुलांच्या निरागस हास्याने वातावरण जिवंत राहतं. सुख असो वा दुःख, ते वाटून घेण्याची सवय मात्र इथेच लागते. मतभेद होतात, वादही होतात, पण नात्यांची मुळं घट्ट असल्याने ते टिकून राहतात. एकत्रित कुटुंबात आपण हा शब्द मीपेक्षा मोठा असतो. जबाबदाऱ्या विभागल्या जातात आणि आधारही अनेक हातांनी मिळतो. मुलांना संस्कार, सहनशीलता आणि सामंजस्य यांचे धडे नकळत मिळतात. कधीकधी गोपनीयतेची कमतरता जाणवते, पण आपुलकीची ऊब मात्र त्यापेक्षा अधिक असते. एकत्र राहण्याने अहंकाराला जागा कमी मिळते आणि समजूतदारपणाला वाव मिळतो. बदलत्या काळात ही पद्धत आव्हानात्मक वाटली तरी तिचं मोल मात्र कमी होत नाही. कारण एकत्रित कुटुंब हे केवळ राहण्याची पद्धत नसून ती भावनिक सुरक्षिततेची आणि सांस्कृतिक वारशाची जपणूक आहे.